वेट करत असतील ना सगळे. चला, दोन्ही मुलांपैकी एक तर बोल्यावर चढणार. या गौतमची तर काल तशीच लक्षणं होती. काय काय ते माझी ड्रीम गर्ल असं करत असायचं कायम. पण गौतम, तुझी ड्रीम गर्ल मात्र एकदम टॉप आहे. थँक्यू आजी, लव्ह यू. हो हो हो, जय, तुझ्या गाडीत चक्क फुलं. बघू. काय रे दादा, तू कधी बसणार? आमच्या अंगणातले तू माझ्या ताईसाठी, माझ्या घरच्यांसाठी जे केलंस ना, त्यासाठी खरंच थँक्यू व्हेरी मच. काय जय, कधीपासून गाडीत फुलं ठेवणं इतपत रोमॅन्टिक झालास तू? काय? नाही ती नाही म्हणजे मी नाही ठेवली ती फुलं, ती ड्रायव्हरनी ठेवली असतील. हा आजी, ड्रायव्हरनेच ठेवले असतील. बर. तू पुढे बघ, नीट चालव. आपण आज शत्रूच्या घरी जातोय. तिथे काय काय करायचंय? जे काही करायचं ते मी करते. तुला काय सांगितलंय ते तू कर. घरी बोललोय आपण, आठवतंय ना? हो, ते तर मी करेनच, पण अजून काय करायचंय का? तू तुझा उत्साह जरा कमी कर आणि तोंडावर ताबा ठेव. आणि हा, आई जास्त बोलायला लागली तर जरा तिला शांत कर. हे तर मी रोजच करते. एसी बढ़ा दो. मामा, मामा. बाप रे, काय छोट्या छोट्या गल्ल्यात नाही लालबागच्या. गाड्या शिरत नव्हत्या गल्ल्यांमध्ये समोर ना. तेजू, आता इथेच सुरू होऊन जाऊ नकोस तू. आणि आज आहे ना, सगळ्यांची जरा नीट वाग आणि नीट बोल. अगं हळू हळू. आणि त्या तुझ्या त्या ताट भोवया केलेल्या आहेस ना, त्यांना सरळ कर. हं? हे तुझं मुलाचं होणारं सासर आहे. बघ बाई. अशी कशी छान दिसतेस बघ. या या या. नमस्कार. काय? बापरे, नमस्ते. लालबागला छान असे मोठे मोठे टावर झालेत नाही? आणि त्या टावरच्या मध्ये अगदी तुमचं छोटस छान टुमदार घर आहे. म्हणजे लालबाग मध्ये आल्यासारखं वाटत नाही ना आई? तेजू, या ना या. काकी, थांबा. सॉरी, ते आमच्या घरी स्वामींच्या पादुका आहेत ना, तर चपला बाहेरच काढाव्या लागतील. आमच्या मॅडम आहेत ना, घरात सुद्धा चपला घालून फिरतात, फक्त देवळाच्या बाहेर काढतात. तेच बोलली मी. घरात स्वामींच्या पादुका आहेत ना, तर आज चपला चालणार नाही. सॉरी हा. अगदी बरोबर आहे तुझं. आपण देवाच्या समोर चप्पल घालून जातो का कधी? चला, सगळ्यांनी आपापल्या चपला बाहेर काढून ठेवा. काय किचन मध्ये? नाही नाही, मी हेल्प करत होती पमा वर्षीला. हाय तेजू मम्मा. हाय लव, हाव यू? या, आय एम गुड.
बस एक मिनिट हा, मी जाऊ. मी हा अच्छा ठीक आहे, हरकत नाही. ए बिंदू, आले फॅन. होय पंखा अहो तो टेबल फॅन फिरवा ना इकडे. ए नाही नाही, राहू दे, काही गरज नाही अगं. इट्स ओके प्रमिला ताई. काय मला खूप उकडतं जरा, आणि मला वाटलंच तुमच्याकडे काही AC वगैरे नसेल, म्हणून मी बिंदूला म्हटलं की आपल्याबरोबर हा एक पोर्टेबल फॅन राहू दे. हा ते एवढं इथे गरमी होत नाही. जुनं घर आहे ना तर भिंती जाड आहेत. नाही नाही, प्लीज डोंट टेक इट अदरवाईज. मला तसं म्हणायचं नव्हतं. माझी मेनोपॉझल फेज चालू आहे, त्यामुळे काय हॉट फ्लॅशेस येतात, खूप असह्य होतं, आणि सतत एसीत असतो ना, त्यामुळे जाणवत नाही, पण बाहेर पडलं की असं जाणवतं. आणि मुलाकडचे येणार म्हणून एका रात्रीत थोडीच कोणी AC बसून घेणार. काय आहे ना, त्या ACBCच्या सवयी फार लवकर लागतात. काय करणार ना. नाही पण उकाडा पण वाढलाय ना आता, फारसा पाऊस नाहीये तर. हो हो. थंडगार पाणी आणते मी. ए मला नको हं, पाणी. बाहेरचं पाणी पित नाही. नाही घरातलंच आहे. नाही नाही, घरातलं म्हणजे माझ्या घरातलं पाणी पिते, असं बाहेरचं पाणी नाही पित मी. पण पाणी तर बाहेरूनच घरात येतं ना. अनु नाही बरोबर आहे, पण मी कसं ते ब्लॅक वॉटर पिते अगं. ब्लॅक वॉटर म्हणजे काळं पाणी. नाही, सच अ सेन्स ऑफ ह्युमर. त्याच्या pH लेवल्स ना वेगळ्या पद्धतीने, अल्कलाईन वॉटर म्हणतो ना आपण, त्यातलंच वेगळ्या पद्धतीचं. काय नाही, मोठ्या लोकांची चोचले येते, लक्ष नको देऊ. हो, आणि ते ब्लॅक वॉटर किती महाग असतं माहितीये का. हो का? आम्ही तर कुठलंही पाणी पितो, म्हणजे मी काय सतत बाहेर असतो ना, त्यामुळं. हो नाही, पण मला ना जरा तब्येत जपावी लागते हो. नाही बरोबर आहे, पण काय आहे, सवय पाहिजे ना कुठलंही पाणी प्यायची, म्हणजे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते, असे छोटे मोठे आजार होत नाहीत. छोटे मोठे रोग नाहीच आहेत, सगळे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, आहे की नाही. काय बीपीचा त्रास होतो, घसा. हो मग बरोबर आहे तुमचं.